सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे जे आहे ते करमाळा नगरपालिका जे आहे ते त्याची निवडणूक जी आहे ती रंगतदार होण्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये देखील ही लढत होण्याचं असल्याचं चित्र जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये जे आहे ते शिवसेना शिंदे गट असेल, अजित पवार राष्ट्रवादी गट असेल, तसेच भारतीय जनता पार्टी हे देखील एकमेकाच्या विरोधामध्ये या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जे आहे ते लढतानाचं चित्र जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये करमाळा शहर विकास आघाडी देखील नव्यानं ही देखील सध्या ही निवडणूक लढवते। यामध्ये करमाळा नगरपालिकेची निवडणूक ही जी आहे ती चौरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। 8 जे आहेत ते नगरसेवक जे अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून जे आहेत ते लढतानाचं चित्र जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। यामध्ये 7 नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते अजित पवार गटाकडून दिलेले असून एका पुरस्कृत जे आहेत नगरसेवकाच्या पदाला अजित पवार गटाचा जो आहे तो पाठिंबा दिला असून यामध्ये ही जी निवडणूक आहे ते रंगतदार होणार असून नगराध्यक्ष पदाला जे आहे ते 5 उमेदवार आहेत ते ही निवडणूक लढवत आहेत। तर नगरसेवक पदासाठी जे आहे ते 71 उमेदवार जे आहेत ते रणांगणामध्ये उतरल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी जगताप या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर अजित पवार गटाकडून फक्त नगरसेवक पदासाठी उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। करमाळा शहर विकास आघाडीकडून जे आहेत ते मोहिनी संजय सावंत या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत। तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून भावना गांधी या देखील या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे आहेत ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुनीता देवी या ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत। तर यामध्ये अपक्ष म्हणून प्रियांका वाघमारे ह्या देखील या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते ही निवडणूक लढवल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आता स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की ही करमाळा नगरपालिकेची निवडणूक जी आहे ते रंगतदार होण्याचं चित्र पाहायला मिळत असून यामध्ये महायुतीमध्येच ही प्रामुख्याने मोठी लढत असल्याचं चित्र यामध्ये पाहायला मिळतं। यामध्ये महाविकास आघाडीमधील मात्र अद्याप एकही उमेदवार या नगरपालिका निवडणुकीमध्ये उभा नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। शरद पवार गट मध्ये असेल, तसेच काँग्रेस असेल, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, यांचा एकही उमेदवार या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये नसल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की येणाऱ्या काळामध्ये आजपासून जे आहे प्रचार यंत्रणा जी आहे सुरुवात झालेली आहे। यामध्ये प्रचार सभेमध्ये जे आहेत ते कुठल्या मोठ्या नेत्यांच्या सभा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होतात हे पाहणं गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।